माणगाव येथे रखडलेल्या पुलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जल आंदोलन। 5 कोटी 30 लाख मंजूर होऊनही 9 वर्ष काम ठप्प। PWD फलकाला जलसमाधी। काम सुरू न झाल्यास संघर्ष तीव्र करणार, प्राध्यापक दीपक पाटील। माणगाव येथील ताम्रपर्णी नदीवरील अत्यावश्यक पुलाचे काम तब्बल 9 वर्षापासून रखडल्याच्या निषेधार्थ सोमवारी दिनांक 16 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक जल आंदोलन करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिसाळ कारभाराचा निषेध करत आंदोलकांनी थेट नदीपात्रात उतरून PWDच्या फलकाला पाण्यात बुडवून जलसमाधी दिली। ग्रामस्थांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी केले। यावेळी सरपंच रेणुका नरी, उपसरपंच सुनील सुरुतकर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर, बाळाराम फडके, उबाटा शिवसेनेचे शिवाजी पाटील, विश्वनाथ पाटील, गोपाळ गावडे, बाबूराव गावडे, बाबू दुकळे, रघुनाथ कांबळे, संदीप बेनके यांच्यासह शेतकरी, महिला, युवक, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सन 2017 मध्ये 5 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। 50 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला कोल्हापूर टाईप बंधारा सध्या जीर्ण अवस्थेत असून त्याची अरुंद रुंदी अपघातांना आमंत्रण देत आहे। पाटणे फाटा, हलकर्णी व चंदगडकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वर्दळ लक्षात घेता दररोज शेकडो नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत। दरवर्षी पावसाळ्यात ताम्रपर्णी नदी दुधडी भरून वाहते। पुलाअभावी शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण व कामगारांना नदी पार करण्यासाठी मोठा धोका पत्करावा लागतो। शाळकरी मुले अडकणे, रुग्णवाहिका वेळेत न पोहोचणे, गर्भवती महिलांना फेऱ्या माराव्या लागणे अशा गंभीर समस्या निर्माण होत आहेत। प्राध्यापक दीपक पाटील यांनी 2017 मध्ये मंजूर झालेला निधी कुठे गेला आणि 9 वर्षात काम का सुरू झाले नाही असा सवाल उपस्थित करत प्रशासनावर तीव्र टीका केली। जोपर्यंत पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला। या जल आंदोलनामुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून रखडलेल्या पुलाच्या कामासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे। आता नाही तर कधीच नाही या भूमिकेतून ग्रामस्थांनी पुढील काळात अधिक व्यापक आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।